नमस्कार. श्री स्वामी समर्थ. हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिना हा अतिशय महत्त्वाचा महिना मानला जातो. कार्तिक महिन्यातील कार्तिक एकादशी व कार्तिक पौर्णिमा अतिशय महत्त्वाची मानली जाते. कार्तिक पौर्णिमेच्या आदल्या दिवशी कार्तिक चतुर्दशी हा दिवस वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखला जातो. या तिथीला भगवान श्री हरिविष्णूंनी वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर ब्रह्ममुहूर्तावर स्नान केले आणि भगवान शंकराची प्रार्थना केली. या पूजेने भगवान शंकर इतके प्रसन्न झाले की त्यांनी भगवान विष्णूंची भेट घेतली. या भेटीलाच हरिहर भेट असेही म्हटले जाते. या भेटीने भगवान शिवशंकर इतके प्रसन्न झाले की भगवान शंकरांनी या दिवशी एक वर दिला. या दिवशी जो कोणी विष्णू भक्त किंवा शिवभक्त मनोभावे भगवंताची आळवणी करतील त्यांना वैकुंठ प्राप्त होईल. चातुर्मासाच्या काळात भगवान विष्णू शेषशय्येवर निद्रा घेत असतात. त्यावेळी विश्वाचा कारभार हा भगवान शंकरांकडे असतो. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शंकर विश्वाचा कारभार भगवान विष्णूंकडे सोपवून ते स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात. अशी ह्या हरिहर भेटीची कथा आहे. या दिवशी मध्यरात्री भगवान विष्णूंची व अरुणोदयी भगवान शिवशंकरांची पूजा केली जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वैकुंठ चतुर्थी दिवशी पूजा कशी करावी, या दिवशी कोणकोणत्या सेवा कराव्यात याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ते व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा. नमस्कार, मी सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत. वैकुंठ चतुर्थीचा हा दिवस भगवान शिवशंकर आणि भगवान श्रीहरी विष्णूंच्या भेटीचा हा दिवस आहे. तर या दिवशी आपण चतुर्दशीच्या मध्यरात्री आपल्याला ही पूजा करायची आहे. तर या दिवशी मध्यरात्री आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची असते. तर ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणी करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यावी. त्या ठिकाणी पाट किंवा चौरंग ठेवून त्यावर ही पूजा मांडणी करायची आहे. तर मी या ठिकाणी पाट ठेवून त्यावर पांढरे शुभ्र वस्त्र अंतरले आहे. त्यानंतर येथे मी दिवा प्रज्वलित करून दिव्याची पूजा करून घेऊन पूजेला सुरुवात करणार आहे. तर आपण प्रथम भगवान विष्णूंचे प्रतीक म्हणून बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक घालून घ्यायचा आहे. प्रथम आपण पाण्याने नंतर पंचामृताने अभिषेक घालून भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. तर येथे आपण अभिषेक घालत असताना एक वेळ पुरुष सूक्त म्हणू शकता. जर आपल्याला पुरुष सूक्त म्हणणे जमत नसेल तर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करून आपण भगवान विष्णूंच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे. परत एकदा पाण्याने अभिषेक घालून आपण भगवान विष्णूंची मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे. स्वच्छ कापडाने बसून एका तामणामध्ये भगवान विष्णूंचे प्रतीक म्हणून येथे बाळकृष्णाची मूर्ती आपण तामणामध्ये पुजायची आहे. तामणामध्ये अक्षता ठेवून त्यावर भगवान विष्णूंची मूर्ती ठेवायची आहे. भगवान विष्णूंच्या मूर्तीला आपण चंदन लावायचं आहे आणि त्यांची मनोभावे पूजा करायची आहे. तर या दिवशी आपण भगवान विष्णूंना बेल अर्पण करायचं आहे. भगवान विष्णूंना कधीही बेल अर्पण केला जात नाही, पण या दिवशी हरिहर भेट वैकुंठ चतुर्थीला आपण भगवान विष्णूंच्या मूर्तीवर बेल अर्पण करायची आहे आणि त्यांची विधिवत पूजा करायची आहे. आपण हे बेल अर्पण करत असताना विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू सहस्त्रनामावलीचेही पठण करायचे आहे. आपल्याला जर विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू सहस्त्रनामावली पठण करणे शक्य नसेल तर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचे आहे. त्याचबरोबर आपण येथे कापसाचे वस्त्रही भगवान विष्णूंच्या मूर्तीवर अर्पण करायचे आहे. त्यानंतर आपण भगवान शिवशंकरांची येथे पूजा करायची आहे. शिवपिंडीला आपण अभिषेक घालायचा आहे. प्रथम पाण्याने नंतर पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर परत पाण्याने अभिषेक घालून शिवलिंग स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला शिवलिंगाची विधिवत पूजा करायची आहे. एका तांबणामध्ये तांदूळ ठेवून त्यावर आपल्याला शिवलिंगाची विधिवत पूजा करायची आहे. तर आपण येथे शिवलिंग ठेवून शिवलिंगाला भस्म लावायचं आहे. शिवलिंगाला एक बेलपत्र अर्पण करावे. त्यानंतर आपण येथे शिवलिंगावर तुळशीपत्र अर्पण करायचे असते. तर या दिवशी आपण भगवान विष्णूंच्या मूर्तीवर बेलपत्र आणि भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावर तुळशीपत्र अर्पण करायचे. हे तुळशीपत्र अर्पण करत असताना आपण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. किंवा आपण यावेळी शिवमहिमा स्तोत्र किंवा शिव अष्टोत्तर नामावलीचेही पठण करू शकता. शिवलिंगाची पूजा करत असताना आपण येथे कापसाची वस्त्र, पांढरी फुले, त्याचबरोबर आपण धतुऱ्याचे फूल, फळ, कण्हेरीचे फूल यावेळी शिवलिंगावर अर्पण करावे. ही पूजा झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा आहे. तर आपण या ठिकाणी फळे किंवा साखरेचाही नैवेद्य दाखवला तरी चालतो. तरी मी येथे साखरेचा नैवेद्य दाखवला आहे. शिवलिंगावर आपण यावेळी 108 तांदूळ, 108 मूग व 108 तीळ अर्पण करायचे आहेत. तर आपण ही ज्या पद्धतीने आपण शिवामूठ अर्पण करतो त्या पद्धतीने आपण या तांदळाची, मुगाची व तिळाची शिवामूठ अर्पण करायची आहे. 2024 मधील वैकुंठ चतुर्दशी ही शुक्रवारी दिनांक 14 नोव्हेंबरला आहे. तर या दिवशी रात्री 12 वाजता आपल्याला विष्णूपूजन करायचे आहे आणि सकाळी म्हणजे शनिवारी पहाटे आपल्याला
शिवपूजन करायचे असते। या वैकुंठ चतुर्दशीचे महत्त्व जाणून घेऊ। एकदा भगवान विष्णू यांनी काशी येथे महादेवाला 1000 कमळ वाहण्याचा संकल्प केला होता। यावेळी महादेवाने विष्णूची परीक्षा घेण्यासाठी या कमळातून 1 कमळ कमी केले। यावर भगवान विष्णूने आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्धार केला। विष्णूची ही भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णूला वर दिला। कार्तिक मासानंतर येणारी चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाईल। जो कोणी हे व्रत करेल त्याला वैकुंठ प्राप्ती होईल। या दिवशी बरेच जण उपवास करतात व दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो। आपण ही पूजा घरीही करू शकता किंवा आपण मंदिरात जाऊन करणार असाल तरी चालेल। तर ही पूजा रात्रीच करायची का? तर ज्यांना शक्य नाही त्यांनी दिवसभरात शुक्रवारी आपण ही पूजा कधीही करू शकता। आपण सायंकाळच्या वेळी प्रदोष काळात ही पूजा केली तरी देखील चालेल। वैकुंठ चतुर्दशी दिवशी 360 वाती लावल्या जातात। तर आपल्याला एवढ्या वाती लावणे शक्य नसेल तर आपण या दिवशी चतुर्दशी तिथी असल्याने या दिवशी 14 दिवे लावले तरी देखील चालतात। तर आपण अशा पद्धतीने वैकुंठ चतुर्दशीची पूजा करायची आहे। वैकुंठ चतुर्दशीचा हा दिवस काशी, वाराणसी येथे अगदी उत्साहाने साजरा केला जातो। त्याचबरोबर जी शिवमंदिरे आहेत, विष्णू मंदिर आहेत, त्या ठिकाणीही वैकुंठ चतुर्थीचा हा दिवस अगदी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। तर मैत्रिणींनो, रेकॉर्डिंगमध्ये काही शब्द उच्चारामध्ये फरक वाटला असेल तर माफी असावी, कारण माझी तब्येत थोडी बिघडलेली आहे। खोकला असल्यामुळे आवाजामध्ये थोडासा फरक तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा करते। पूजेविषयी काही शंका असल्यास कमेंट करून नक्की विचारू शकता। आजचा व्हिडिओ इथे थांबवते। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।